की वंदे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या खारघर येथील उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। भाजपाचे नेते तथा पनवेल महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। पनवेलच्या विकासामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने जे योगदान दिले, जे व्हिजन ठेवले, त्याचा परिपाक म्हणून संपूर्ण खारघर शहराचा विकास झालेला आहे। त्यामुळे खारघर मधील जनता नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करतील असा विश्वास यावेळी भाजपाचे नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला। पनवेल महानगरपालिका निवडणुकीची आपण पाहतो की आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः महायुतीच्या उमेदवारांनी आज मोठी ताकद दाखवून आज उमेदवारी अर्ज दाखल करतात। आज खास इथं नेतृत्व करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते परेशदादा आलेले आहेत। तर दादा, कशा पद्धतीने पाहताय आज मोठं शक्ती प्रदर्शन खारघरवरून केलं? प्रभाग क्रमांक 4 असेल, 5 असेल, 6 असेल, सर्वच उमेदवार आज अर्ज दाखल करतायत, अनेकांनी केलेले आहे। खारघर शहर हे नेहमीच एक मोठं प्रगतिशील आणि या इथं मेट्रो शहराकडे वाटचाल करणारं असं शहर म्हणून इथं ओळखलं जातं। या इथं मोठ्या प्रमाणामध्ये जर विकास झालेला आहे, एक चांगल्या प्रकारची संस्कृती या इथं जर नांदत असेल तर त्याच्यासाठी कारण म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी या इथे सर्व जनता ही एकत्र यावी, एकत्र नांदावी, त्यांना त्यांच्या विकासासाठी या इथे जास्तीत जास्त संधी ह्या उपलब्ध व्हाव्यात आणि त्याच सोबतीने प्रत्येकाला या इथे समान संधी भेटावी यासाठीच प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम म्हणूनच या इथे भारतीय जनता पार्टीच्या बद्दलचा असलेला एक विश्वास हा इथे वाढत गेलेला आहे। म्हणूनच या खारघर शहरामध्ये जे प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5, प्रभाग क्रमांक 6 ह्या सीट होत्या, या इथे माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय अजितदादा यांच्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबतच ही निवडणूक लढवावी म्हणून ओव्हरऑल पनवेल महानगरपालिकेमध्ये आणि या खारघरमध्ये सुद्धा निवडणूक लढवायचं हे म्हणून ठरवलेलं आहे। आणि इथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, RPI या सर्वांचा जो उत्साह आपण पाहतो आहोत, नक्कीच मला विश्वास आहे की मागील निवडणुकीप्रमाणेच या इथे सर्व 12च्या 12 नगरसेवक हे या इथे निवडून हे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, RPI यांचे येतीलच। आणि त्याच्याच बरोबर जो मताधिक्य मागच्या वेळेस होता त्यापेक्षा आणखीन आणि आणखीन जास्त मोठ्या प्रमाणात हा या इथे दिसून येईल आणि याचा परिपाक हा खारघरची प्रगती ही आणखीन होण्यामध्ये नक्कीच आपल्या सर्वांना दिसून येईल। दादा, आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाचं विजन ठेवून पनवेल महापालिका आणली, परंतु आज जे विरोधकांनी पाण्याचा मुद्दा असेल, रस्त्याचा मुद्दा असेल, त्यांचं असं म्हणणं की महापालिकेमध्ये भ्रष्टाचार झाला, म्हणजे आरोप प्रत्यारोपांच्या ज्या फैरी सुरू केलेल्या आहेत, आपण कसं पाहता याकडे? कारण निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये आमने सामने होते। या इथे या विभागामध्ये पनवेलचा ज्या प्रकारे विकास होतो आहे आणि ती गरज पाहता म्हणूनच माननीय तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या इथे महानगरपालिका या इथं निर्माण व्हावी म्हणून मंजुरी दिली आणि मंत्री महोदय माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील ह्यांच्या सोबतीने माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी प्रयत्न करून ही महानगरपालिका ही अस्तित्वात आणली। अस्तित्वात आणतानाच मुळामध्ये सांगता या इथे या गोष्टींना अत्यंत महत्व होतं की इथे सिडको, पनवेल नगरपालिका, जिल्हा परिषद, आणखीन त्याच्याच बरोबर रेल्वे आणि इतर MIDC असे अनेक या इथे मंडळ होती, यांना एकत्र घेऊन काम करणं आणि करताना या विभागाचा
येथील जनसंख्या आहे जितक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आहे, तर पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवणं पण आवश्यक आहे. आणि दुर्दैवाने असं बोलता येईल की सिडकोने ह्या प्रश्नाकडे तेवढं लक्ष दिलं नाही आणि म्हणूनच हा प्रश्न महानगरपालिकेने स्वतःच्या हातात घेण्याचं ठरवलं आणि त्याच्यानुसार नावाशिवा पाणी पुरवठा योजना, म्हणजे ज्याच्या नावामध्येच नावाशिवा पाणी पुरवठा योजना आहे, तर ती योजना होती ती 150 MLD ची होती आणि त्याच्यामध्ये पनवेल महानगरपालिकेसाठी म्हणून समजा 130 MLD पाणी हे वाढून घेतलं आणि त्या पाण्याच्या लाईनचं काम हे अतिशय जोरात असं चालू आहे. दुर्दैवाने की कोरोनाच्या मुळे हे काम हे स्लो झालेलं आहे, परंतु हे असेल किंवा त्याच्याच बरोबर आणखी सांगता इतर सुद्धा धरणं ही सुद्धा पनवेल महानगरपालिकेसाठी ही आरक्षित केलेली आहे, ज्याच्यामुळे इथे पनवेल पाण्याचा प्रश्न हा लवकरच सुटेल. बाकी भाग हा आहे की पाणी हा रस्त्याच्या सारखा नसतो, तो लांबून समजा आणायला लागतो, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नियोजनाची आवश्यकता असते. ही नियोजनाची इच्छाशक्ती ही माननीय आमदार प्रचंड ठाकूर यांनी दाखवली, त्याच्यामुळेच आज या इथे पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागताना दिसतो आहे. आणि त्याच्याच बरोबर भ्रष्टाचार जर असेल तर ज्या वेळेला ही पनवेल महानगरपालिकेचा कार्यभार होता त्यावेळेला कधीही 1 रुपयाचा सुद्धा प्रत्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. हा बाकी हवेमध्ये मग सांगता असं काही बोलणं की याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे, तर मग असं बोलणं सोपं असतं, परंतु एखाद्या योजनेमध्ये त्यांनी दाखवावं की समजा याच्यामध्ये काम आहे ते 100 रुपयाचं आहे, 100 रुपयाचं बोललं जात आहे आणि मग इथं झालेलं दिसतंय 50 आणि मग कंत्राटदाराला जर 100 रुपये दिले गेले त्याचा अर्थ 50 रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. अशा प्रकारचं स्पेसिफिक आरोप हे कधी झालेले नाहीयेत. त्याच्यामुळे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे यांच्याकडे नाहीये, ना यांचा अभ्यास आहे आणि ना यांची तेवढी ताकद सुद्धा आहे. अशा प्रकारची यांची स्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की विरोधी पक्षाकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाहीये. मुळामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPI ही एकत्र येते, हीच गोष्ट यांना समजा घाबरवण्यासाठी आणि घरी बसवण्यासाठी ही पुरेशी होत आहे. त्यांनी त्यांचं काम पाहावं. आम्ही मात्र एक दिलाने काम करू, जनतेपर्यंत पोहोचू, केलेले कामं ही जनतेपर्यंत नेऊन आणि त्याच्या बळावरतीच या विकासाच्या बळावरतीच आम्ही इथे मतं मागू, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. हे होते भारतीय जनता पार्टीचे नेते परेशदार ठाकूर, जे महानगरपालिके पनवेल महापालिकेचे सभागृह नेते आहेत. खऱ्या अर्थानं विकासाच्या जोरावरती आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी जे विकासाचं विजन निर्माण केलेलं आहे ते पूर्ण करू, लोक आम्हाला साथ देतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.